नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सनातन धर्मात आणि वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ज्या घरात हिरवीगार आणि प्रसन्न तुळस असते, तिथे कधीही दुःख आणि दारिद्र्य येत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? तुळशीचे काही छोटे आणि साधे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण, घरातील भांडणे आणि आरोग्याच्या समस्या कायमच्या दूर करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळशीचे असे 6 रामबाण उपाय आणि तोडगे जे तुमचे नशीब बदलू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीच फायद्याची ठरत नाही. नंबर 1. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा कर्ज वाढत चालले असेल, तर हा उपाय नक्की करा. दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. गुरुवारी किंवा शुक्रवारी जेव्हा तुम्ही दिवा लावाल, तेव्हा त्या तेलात किंवा तुपात चिमूटभर हळद टाकावी. यामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि घरातील दारिद्र्य दूर होऊन पैशांचे नवे मार्ग मोकळे होतात. नंबर 2. घरातील कटकटी, वाद आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी. बऱ्याचदा घरात विनाकारण भांडणे होतात, चिडचिड होते. याचे मुख्य कारण म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा. यासाठी दररोज सकाळी अंघोळ केल्यावर तांब्याच्या कलशातून तुळशीला पाणी अर्पण करावे. पाणी घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पाणी अर्पण केल्यानंतर तुळशीच्या रोपाची 3 वेळा परिक्रमा म्हणजेच फेऱ्या मारावी. यामुळे घरातील वातावरण शांत होते, सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि वाईट शक्तीचा नाश होतो. नंबर 3. विवाह कार्यातील अडथळे दूर करण्याचा तोडगा. जर घरातील मुलामुलींचे विवाह जमत नसतील, वारंवार बोलणी होऊनही लग्न मोडत असेल, तर हा उपाय रामबाण मानला जातो. दर गुरुवारी तुळशीला साधे पाणी न घालता पाण्यात थोडेसे कच्चे दूध मिक्स करून ते पाणी तुळशीला घालावे. यानंतर तुळशीला पिवळ्या रंगाचा धागा किंवा कलावा हळुवारपणे बांधावा आणि लग्नातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. यामुळे कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि विवाहाचे योग लवकर जुळून येतात. नंबर 4. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची योग्य दिशा. चुकीच्या दिशेला ठेवलेले तुळस घरात वास्तुदोष निर्माण करू शकते. तुळशीचे रोप नेहमी घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य म्हणजेच देवघर असलेली दिशा या दिशांनाच ठेवावे. काय टाळावे? तुळशीचे रोप विसरूनही दक्षिण दिशेला ठेवू नका. ही दिशा पितरांची मानली जाते. इथे तुळस ठेवल्याने घरात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच तुळशीच्या आजूबाजूला चपला, कचरा किंवा झाडू ठेवू नका. नंबर 5. व्यापार आणि नोकरीत प्रगतीसाठी उपाय. जर तुमच्या व्यवसायात मंदी असेल किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नसेल, तर दर गुरुवारी सकाळी तुळशीच्या मुळाशी म्हणजे मातीमध्ये चिमूटभर हळद अर्पण करावी. हळद अर्पण केल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करावे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि विष्णूंच्या कृपेने नोकरी व्यवसायातील सर्व अडचणी एका झटक्यात दूर होतात. नंबर 6. आजारपण दूर पळवण्यासाठी औषधी उपाय. तुळस ही केवळ धार्मिक नाही, तर एक आयुर्वेदिक औषध आहे. घरात जर कोणी सतत आजारी पडत असेल, तर रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची 2 पाने स्वच्छ धुवून खावीत. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची पाने कधीही दात लावून चावून खाऊ नयेत, कारण त्यात पारा असतो, ज्यामुळे दात खराब होऊ शकतात. पाने नेहमी गिळून घ्यावीत किंवा चहा, काढ्यात उकळून प्यावीत.
मित्रांनो, रविवारी, एकादशी आणि चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. मित्रांनो, स्वामी समर्थांवर आणि विधात्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून हे सोपे उपाय करून पहा. तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कारिक बदल घडेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी तुम्हा सर्वांना सुखात ठेवोत हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.